लोकांचा प्रस्थापित राजकीय पक्ष, प्रस्थापित राजकीय नेते यांच्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे आणि कोणीतरी बाहेरून यावं आणि ही सिस्टीम बदलावी किंवा ह्या सिस्टीमला धडा शिकवावा किंवा ह्या सिस्टीमला आतून स्वच्छ करावं, अशी एक आतमध्ये महत्वाकांक्षा आहे. झोहरान ममदानी न्यूयॉर्कमध्ये चालू शकतात. झोहरान ममदानींचा अजेंडा मुंबई, दिल्ली, बँगलोर, पुण्यात चालेलच असं नाही. जर न्यूयॉर्क शहरातल्या 90 लाख माणसांच्या पैकी फक्त 30% माणसं जर गौरवर्णीय असतील, तर न्यूयॉर्क शहराचा महापौर गौरवर्णीय असावा ही अपेक्षाच मला असं वाटतं की चुकीची आहे. रिपब्लिकन पक्षाची, डोनाल्ड ट्रम्प यांची तर इच्छाच आहे की झोहरान ममदानी सारखी माणसं डेमोक्रॅटिक पक्षाचा चेहरा बनावेत. म्हणजे मग जो सगळा मध्य केंद्राच्या आजूबाजूला असलेला जो मॉडरेट व्होटर आहे तो सगळा आपल्याला आपल्याकडे ओढून नेता येईल. ममदानी हा अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या डेमोक्रॅटिक पक्षाचा महापौर आहे. त्याचा भारताशी जो संबंध आहे तो केवळ आई भारतीय आहे त्याची. एका मर्यादेच्या पलीकडे मला असं वाटतं की झोहरान ममदानीला महत्त्व देऊ नये. मुंबईला 2022 पासून महापौर नाही. 2022च्या आधी 25 वर्षामध्ये मुंबईचे 2 महापौर लोकांनी सांगावेत की जे गुगलवरती सर्च न करता आपल्याला नावं लक्षात येतील. मला नाही वाटत की अगदी पॉलिटिकली सॅव्ही माणसांना सुद्धा पटकन नावं सांगता येतील. हे जे सगळे नायक असतात ते आपण काहीतरी येऊ आणि आपल्याकडे काहीतरी जादूची कांडी आहे आणि आपण सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकू, व्यवस्था बदलवू शकू, असं काहीतरी त्यांना वाटतं तरी किंवा त्यांच्या अनुयायांना तरी तसं वाटत असतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य विषयाकडे वळण्याआधी जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रायोजकांबद्दल. थिंक बँकच्या आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या संस्थेनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट याच्यामध्ये विंट वेल्थ टिकमार्क होतो. शिवाय या प्लॅटफॉर्मवरती जे बॉन्ड उपलब्ध केले जातात त्या बॉन्डमध्ये स्वतः विंट वेल्थ सुद्धा इन्व्हेस्ट करते, जेणेकरून ट्रान्सपरन्सी आणि इतर सर्व चेक व्यवस्थित केले जातात. या प्लॅटफॉर्मवरती अगदी आपण 1000 रुपयापासून आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. गुंतवणुकीचा हा नवा आयाम समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आता वळूया मुख्य विषयाकडे. आजचा आपला विषय तो म्हणजे अमेरिकेत घडलेली ममदानी मुवमेंट. न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे ममदानी निवडून आलेत आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. ते डावे आहेत का? याच्यामुळं उजव्या वर्चस्वाला शह दिला गेलाय का? त्यांच्या धर्माबद्दलही वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच्यामुळं वेगळाच काही बदल जगात घडू पाहतोय का? या सगळ्या घटनेबद्दल समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आणि गोखले इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापक डॉक्टर संकल्प गुर्जर. संकल्प, स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. आणि पहिला प्रश्न हाच आहे, खूप चर्चा झाली ज्यावेळी ममदानी उभा राहिले निवडणुकीला आणि आता निवडून देखील आले. या ममदानी मुवमेंट बद्दल तुमचं विश्लेषण काय? झोहरान ममदानी हा 34 वर्षांचा तरुण असं पाहायला गेलं तर आता न्यूयॉर्क या जगातल्या कदाचित सगळ्यात महत्वाच्या शहराचा महापौर झालेला आहे. 34 वर्ष म्हणजे अजून मला 34 वर्ष चालू आहे. आय थिंक मला व्हायची आहेत. एक्झॅक्टली. तो एक पुढे जाण्याआधीचा ट्विटरवरचा जोक सांगतो की भारतीय पालक इथून पुढे मुलांना सांगतील की 34व्या वर्षी तर झोहरान न्यूयॉर्कचा महापौर झाला होता, तू काय केलंयस आयुष्यामध्ये, असा एक जोक चाललेला आहे. पण एनिवे तो बाजूला ठेवू. झोहरान ममदानींचं खरं कर्तृत्व असं आहे की गेल्या 5 वर्षात राजकारणात प्रवेश करून ते न्यूयॉर्क राज्यात आमदार पहिल्यांदा झाले. त्याच्यानंतर ते न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत उतरले. कोणाचीही अपेक्षा नसताना त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचं अधिकृत कॅन्डिडेचर मिळवलं आणि ते निवडून आलेले आहेत. तर इतक्या महत्वाच्या शहरामध्ये जे जगाचं एक प्रकारे आर्थिक केंद्र आहे, जगाचं असं म्हणूया आपण की ते माध्यम मीडियाचं केंद्र आहे, अमेरिकेतला मोठा एंटरटेनमेंट उद्योग तिथून चालतो, अशा शहराचा जेव्हा महापौर इतका तरुण व्यक्ती आणि असं सगळं होतं, त्यामुळे त्याची जगभरामध्ये खूप दखल घेतली गेलेली आहे. आणि थोडंसं बघायला गेलं तर त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी हातभारही लावलेला आहे की झोहरान ममदानी स्वतःला लोकशाही समाजवादी मी आहे असं म्हणून घेतात. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ते कम्युनिस्ट आहेत असं म्हटलेलं आहे. जर झोहरान ममदानी निवडून आले तर अमेरिकेचं जे फेडरल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो आपण, त्याच्याकडनं जी मदत न्यूयॉर्क शहराला मिळते, ग्रांट्स, त्या मी थांबवेन असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे.
तर त्यामुळे ट्रम्प यांच्या त्या असं म्हणूया झोहरांवरच्या फोकसमुळे सुद्धा ममदानी थोडे जास्त चर्चेत आले. आणि त्याला जोडून एक मुद्दा म्हणजे इलॉन मस्क आणि जी बाकीची थोडीशी अमेरिकेतली मागा जो एक गट मानला तो मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजूबाजूची जी माणसं आहेत, तर त्यांनी सुद्धा झोहरान ममदानीवरती खूप जास्त फोकस केलेला आहे. इलॉन मस्क यांचं ट्वीट आय थिंक अनेकांनी बघितलं असेल, की झोहरान हा डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य आहे. अशा अर्थाचं ट्वीट आहे. आता ते प्रशंसापर ट्वीट आहे असं अनेकांना वाटतं, पण ते ॲक्चुअली खोडसाळ ट्वीट आहे. तर त्या सगळ्याच्यामुळे झोहरान ममदानीच्या वरचा फोकस खूप वाढला आणि त्याच्या बरोबरीने मग बाकी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बराक ओबामा असतील, बर्नी सॅन्डर्स असतील, त्यांचं लक्ष ममदानींनी वेधून घेतलं होतं. सो त्यामुळे ममदानी बऱ्यापैकी चर्चेत आले. यातला हा जो लोकशाही समाजवादी असण्याचा मुद्दा आहे, त्याच्यामुळं जगभरातल्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना असं वाटतंय, की त्यांना एक नवीन हिरो मिळाला आहे आणि याच्यामुळं गेले काही वर्ष जगाचा जो कल लंबक उजवीकडे झुकलाय, तो परत मध्याला किंवा डावीकडं मध्याच्या आणण्यासाठी ममदानी मूव्हमेंट कारणीभूत ठरेल किंवा त्याची सुरुवात ठरेल. हे खरंच असं काही घडणं प्रॅक्टिकली शक्य आहे? मुळात आपण झोहरान ममदानी स्वतःला लोकशाही समाजवादी का म्हणवतात हे आधी समजून घेऊ आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येऊया. तर ममदानींचं म्हणणं असं आहे, की न्यूयॉर्क शहर हे जरी जगाचं आर्थिक केंद्र असलं, तरी शहरातली जी मेजॉरिटी किंवा बहुसंख्य पॉप्युलेशन लोकं आहेत, त्यांना जगण्यासाठी अडचणी आहेत. शहरात खूप जास्त विषमता आहे. शहरातले जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते नीट काम नाही करत आहेत. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इतकं जास्त आहे. शहरातलं घर भाडं गेल्या 5 वर्षामध्ये खूप वेगाने वर गेलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगायला अडचणी येतायत न्यूयॉर्क शहरात. त्यामुळे ममदानींच्या या सगळ्या प्रचाराचा केंद्रबिंदू काय होता? तर न्यूयॉर्क शहर हे सर्वसामान्यांना जगता यावं असं बनावं. म्हणजे काय करावं? तर त्यांचं म्हणणं असं आहे, की मी बस सर्व्हिस जी चालते ती मी फ्री करेन. कारण ती खूप महाग आहे असं त्यांना वाटतं. जी रेंट्स किंवा घरभाडी आहेत ती खूप वाढलेली आहेत. त्यामुळे मग ती घरभाडी आपण त्याच्या वाढीवरती काही घरांच्या बंधनं आणू. म्हणजे रेंट स्टॅबिलाइज्ड घरं असतात अमेरिकेमध्ये. त्या घरांच्या रेंट इन्क्रीजवरती आपण बंधनं आणू. मोफत बालसंगोपन ज्याला फ्री चाइल्ड केअर म्हणतात, ते आम्ही देऊ. कारण अमेरिकेत आई-वडील दोघंही कामाला जातात. मुलांना सांभाळणं हा एक मेजर मुद्दा असतो. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं म्हणणं आहे, की जे कॉर्पोरेट अमेरिका आहे किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातले लोकं आहेत, त्यांच्यावरचे टॅक्सेस वाढवू. आणि ते टॅक्सेस काही खूप वाढवायचे असं नाही. त्यांचं म्हणणं आहे, की जे न्यू जर्सीमध्ये आजूबाजूला आहे न्यूयॉर्कच्या जवळच, त्याच्या एवढेच टॅक्सेस वाढवू आपण. त्यांचं असंही म्हणणं आहे, की जे लोकं धनाढ्य आहेत, त्यांच्यावरचा इन्कम टॅक्स आपण वाढवू आणि ह्या पैशांमधनं जे फ्री बस किंवा फ्री चाइल्ड केअरचा जो अजेंडा आहे, तो आपल्याला पुढे रेटता येईल. मिनिमम वेज जे आहे न्यूयॉर्क शहरामधलं ते $30 प्रति तास करावं असंही त्यांचं म्हणणं आहे. हा त्यांचा साधारणतः फोकस आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा होतोय, की न्यूयॉर्क शहरातली विषमता आणि सर्वसामान्यांचं जगणं हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा असल्यामुळे लोकांना तो स्वतःला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणून घेतो, याच्यापेक्षा त्याच्या अजेंड्यावरचे हे मुद्दे आपल्याला अपील करतात. याच्यामुळे लोकं मतदानाला आलेले आहेत आणि ज्या प्रमाणात त्यातला तरुण मुलं आणि एक असं म्हणूया उत्साहाने लोकं बाहेर पडलेले आहेत. त्याच्यासाठी प्रचाराला कार्यकर्त्यांची फौजची फौज उभी राहिली. म्हणजे असाच प्रकार आपण बघितला होता. तो न्यूयॉर्कमधनं ज्या अमेरिकेच्या काँग्रेसवर निवडून गेलेल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी आहेत, अलेक्झांड्रिया ओकॅसिओ-कॉर्टेज म्हणजे त्यांना AOC असं म्हणतात. त्यांच्याबाबत सुद्धा हाच मुद्दा आहे, की त्या सुद्धा अशाच स्वरूपाच्या डावीकडे झुकलेल्या अजेंडाला घेऊन पुढे जातात आणि त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरलेली असते. तर त्यामुळे तरुणाईला अपील होईल असे हे सगळे मुद्दे आहेत. इथे डावं असणं याचा अमेरिकेतला अर्थ थोडा आपण आता समजून घेऊ. कारण अमेरिकेचं राजकारण हे साधारणतः आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात बघायला गेलं तर बऱ्यापैकी मध्यबिंदूच्या उजवीकडे आहे. त्यामुळे मध्यबिंदूच्या उजवीकडे जेव्हा तुम्ही मुळातच सेट केलेलं असतं राजकारण, तेव्हा त्याच्या थोडंसं जरी डावीकडे आलात, तरी तुम्हाला असं वाटतं की हा खूप डावा आहे. पण एकूण जगाचा जर विचार केला तर लोकशाही समाजवाद असं म्हटल्यानंतर जे अभिप्रेत आहे, तेवढ्या प्रमाणात जोहरान ममदानी काही डावा नाहीये. तो स्वतःला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणवून घेतो. अमेरिकेमध्ये तसं म्हणवून घेणं हेच खूप मोठं धैर्याचं लक्षण आहे. कारण अमेरिकेच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचा स्वतःला लेबल लावणं हे निगेटिव्ह लेबल आहे. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, की हा तर कम्युनिस्ट आहे. ती शिवीच ते वापरतात एक प्रकारे. तर त्यामुळे झोहरान ममदानीचं डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असणं आणि जगातले बाकीच्या देशांमध्ये डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असणं त्याच्यात फरक आहे. हा एक मुद्दा आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवा. आणि तुमच्या प्रश्नातला शेवटचा मुद्दा, की
जगभरातल्या डाव्यांना जे काही असं वाटतंय काहीतरी, एखादा हिरो मिळालाय वगैरे, तर मला असं वाटतं की दर काही वर्षांनी उजवीकडे पण आणि डावीकडे पण असे कोणीतरी नवे स्टार ज्याला आपण म्हणतो ते उदयाला येत असतात. आणि त्या गटाच्या निष्ठावान लोकांना असं वाटतं की आपल्याला आता हा नवीन आयकॉन एक मिळालेला आहे. त्याच्याकडे बघून आपण आपलं राजकारण करू शकतो. पण यातला एक सूक्ष्म असं म्हणूया न्यूअन्सचा मुद्दा कायम लक्षात ठेवला पाहिजे, की झोहरान ममदानींचं जे राजकारण आहे, ते न्यूयॉर्क शहर, त्या शहराची लोकसंख्या आणि त्या शहराचं एकूण जे मानस आहे, त्याला समोर ठेवून केलेलं राजकारण आहे. त्यामुळे भारतामध्ये किंवा ब्रिटनमध्ये किंवा जर्मनीमध्ये किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये जर राजकारण करायचं असेल, तर ते खूप वेगळ्या प्रकारचं राजकारण करावं लागतं, कारण प्रत्येक देशाचे संदर्भ वेगळे आहेत. आणि दुसरा मुद्दा, की झोहरान ममदानी न्यूयॉर्कमध्ये चालू शकतात. झोहरान ममदानींचा अजेंडा मुंबई, दिल्ली, बंगलोर, पुण्यात चालेलच असं नाही. त्यामुळे ते भान आपण कायम ठेवायला पाहिजे. ते भान अनेकदा आपल्याकडनं निसटतं आणि त्यामुळे ममदानी आपल्याला आहेत त्याच्यापेक्षा जास्त मोठे वाटायला लागतात किंवा ते काहीतरी बदलतील, एकूण जगाला वेगळी दिशा देतील, असं काही जणांना वाटतं. ते काही मला वाटतं तितकंसं खरं नाही. पण यातला जो आर्थिक विषमतेचा मुद्दा आहे, तो विशेषतः कोविड नंतर जगभरात दिसू लागलाय, की ज्याला के शेप रिकव्हरी म्हणतात. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब राहतात आणि त्या सगळ्याचा रिबेल म्हणून आता ममदानींकडे पाहिलं जातंय. तर ही जी के शेप रिकव्हरी आहे आणि जे अर्थकारण आहे, त्याचा याच्याशी कितपत संबंध आहे आणि तो जर का जगभरात असेल, तर मग जगभरातल्या भांडवलशाहांविरुद्ध अशा पद्धतीची एक प्रकारची मूव्हमेंट होण्याची इच्छा लोकं बाळगतायत. के शेप रिकव्हरीचा जो मुद्दा आहे तुम्ही म्हणालात तो ॲब्सोल्युटली खरा आहे, की अमेरिकेमध्ये जगभरात बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतंय. भारतातही एक मध्यंतरी अभ्यास आले होते, की के शेप रिकव्हरी बऱ्यापैकी आपल्याकडे सुद्धा तसेच चिन्ह आहेत. तर त्यामुळे आर्थिक मुद्दा महत्त्वाचा आहे, खरोखर आहे. त्याच्यामध्ये कोव्हिडमुळे संकट वाढलं एक. दुसरं म्हणजे आता एआयची जी सगळी प्रगती झालेली आहे आणि त्यामुळे नोकऱ्या जातायत ते आहे. याला जोडून अमेरिका आणि युरोपीय देशांच्यामध्ये ग्लोबलायझेशनचा मुद्दा आहे, की तिकडे जे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातले जॉब्स होते ते सगळे आशिया खंडात विशेषतः चीन किंवा व्हिएतनामकडे आलेले आहेत. त्यामुळे तिथल्या अनेकांना असं वाटतं, की आपल्या नोकऱ्या गेल्यात आणि त्या नोकऱ्या जायला कारण कोण? तर केवळ तिथलं कॉर्पोरेट क्षेत्र किंवा तिथले उद्योगपती असं नसून तिथली राजकीय व्यवस्था ही सुद्धा कारणीभूत आहे, असं अनेकांना वाटतं. त्यामुळे जे तुम्ही म्हणताय त्याचं थोडंसं आपण विस्तारित स्वरूप बघताना असं दिसतोय, की लोकांचा प्रस्थापित राजकीय पक्ष, प्रस्थापित राजकीय नेते यांच्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे आणि कोणीतरी बाहेरून यावं आणि ही सिस्टम बदलावी किंवा ह्या सिस्टमला धडा शिकवावा किंवा ह्या सिस्टमला आतून स्वच्छ करावं, अशी एक आतमध्ये महत्वाकांक्षा आहे आणि याचं सगळ्यात पहिलं प्रतिबिंब दिसलं होतं डोनाल्ड ट्रम्पमध्येच, की 2016ला हिलरी क्लिंटन त्यांचा पराभव करून ते जिंकून आले. 2024 मध्ये पुन्हा त्यांचं सगळं कर्तबगारी माहीत असून ते निवडून आले आणि इतर अनेक देशांच्या मध्ये अशा प्रकारचे जे ज्याला आउटसाइडर म्हणतो आपण, असे लोकं येतायत आणि सत्तेच्या सर्वोच्च पदावरती पोहोचतायत. त्यामुळे ती त्या प्रकारची महत्वाकांक्षा अनेकांना वाटते, की सध्याची सिस्टम जी आहे, ती काही आपल्यासाठी उपयोगाची नाही आणि त्यामुळे आपण ही सिस्टम बदलायला हवी. पण याचा अर्थ असा नाही, की जगभरामध्ये सगळ्या देशांमध्ये साधारण राजकारणाचं स्वरूप सारखं असेल. अगेन परत म्हटलं जसं, की प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे साधारणतः विषमतेचा मुद्दा, आर्थिक केंद्रीकरणाचा मुद्दा किंवा इव्हन असं म्हणूया, की काही प्रमाणातलं जे सांस्कृतिक एक युद्धजन्य परिस्थिती अमेरिकेत आहे, कल्चर वॉर ज्याला म्हणतात, की लेफ्ट व्हर्सेस राइट. तर त्या प्रकारचे मुद्दे हे अमेरिकेत चालतायत. भारतात हे चालतीलच असं नाही. म्हणजे एक साधा आता आपण विषय निघालाय म्हणून सांगायला हरकत नाही, की ममदानींच्या निवडणुकीकडे खूप जणांचं लक्ष होतं. आपल्या देशामध्ये न्यूयॉर्कच्या जवळ जाणारं शहर म्हणजे मुंबई किंवा असं म्हणतात, की जगामध्ये 3च खरी ग्लोबल शहरं आहेत, मुंबई, लंडन आणि न्यूयॉर्क. तर मुंबई इतकं महत्वाचं शहर आहे. जगाचं एक महत्वाचं आर्थिक केंद्र मुंबई आहे. मुंबईला 2022 पासून महापौर नाही. 2022च्या आधी 25 वर्षामध्ये मुंबईचे 2 महापौर लोकांनी सांगावेत, की जे Googleवरती सर्च न करता आपल्याला नावं लक्षात येतील. मला नाही वाटत, की अगदी पॉलिटिकली सॅव्ही माणसांना सुद्धा पटकन नावं सांगता येतील. तर त्यामुळे आपल्या देशातले राजकारण, आपल्या देशातले महापौर, आपल्या देशातली शहरं, त्यांचं राजकारण हे खूप वेगळं आहे. अमेरिकेतलं खूप वेगळं आहे. म्हणजे अनेकांना रुडी जुलियानी माहिती आहेत, की जे न्यूयॉर्कचे महापौर होते. अनेकांना मायकेल ब्लूमबर्ग माहिती आहेत, की जे न्यूयॉर्कचे महापौर होते. अनेकांना लंडनचे आता ते जावेद खान नावाचे महापौर आहेत, पाकिस्तानी वंशाचे आहेत. ते अनेकांना माहिती आहेत. मग मुंबईचा महापौर कसा काय माहिती नाही? त्याचं कारण असं आहे, की त्या शहरातल्या महापौरांना खूप अधिकार आहेत आणि त्या शहरातले महापौर त्यांचा अजेंडा घेऊन समोर येतायत.
म्हणजे आता आपल्याकडे पण निवडणुका आहेत. आपण बघूया की आपल्याकडच्या कुठल्या महापौरांच्या विषयी अशी काहीतरी चर्चा होते, की या व्यक्तीकडे काहीतरी हा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्याला घेऊन ती व्यक्ती पुढे चाललेली आहे. मग त्याचे बरे-वाईट काय मुद्दे असतील त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. पण एकूण स्ट्रक्चर वेगळं असल्यामुळे आपल्याकडचं राजकारण वेगळं आहे आणि अमेरिकेतलं राजकारण वेगळं आहे आणि ममदानी त्या राजकारणात तिथे टिकलेले आहेत आणि तिथे आता उभे राहिलेले आहेत. म्हणून त्यांच्याकडे फोकस जास्त आहे. आणखीन एक सांगतो, की जर हे न्यूयॉर्क नसतं आणि हे लॉस एंजेलिस असतं, तर याची इतकी चर्चा झाली नसती. बरं. कारण ते जगाचं केंद्र आहे ना न्यूयॉर्क. अख्ख्या जगाचं लक्ष तिथे आहे. म्हणून चर्चा होते ही. आता लॉस एंजेलिसचा मेयर कोण आहे आपल्याला कुठे माहिती आहे? जवळचच आहे. म्हणजे आपले अनेक लोकं कॅलिफोर्नियामध्ये असतात. मला नाही वाटत, की कोणालाही सांगता येईल इतकं सहजासहजी, की लॉस एंजेलिसचा मेयर कोण आहे? तर त्यामुळे कुठल्या शहरात तो आहे, याचा पण फरक मला असं वाटतं, की खूप पडतो. पण यातनं अजून एक मुद्दा आला, तो म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, की न्यूयॉर्क हे सर्वाधिक मायग्रंट्स असणारं शहर आहे असं मानलं जातं किंवा मायग्रंटसाठी सॅव्ही असणारं शहर आणि मग आउटसाइडरनं कसं जिंकलं आणि मग प्रस्थापितांना कसं हरवलं आणि प्रस्थापितांचा चेहरा ट्रम्प, कारण ते न्यूयॉर्कमध्ये जन्मलेत आणि विस्थापितांचा चेहरा ममदानी, ही बायनरी कितपत योग्य आहे? मला असं वाटतं, की अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रस्थापित विरुद्ध बाहेरून आलेले, त्या भेदाला खरं पाहायला गेलं तर काही अर्थच नाहीये. कारण अमेरिकेमध्ये जे स्वतःला प्रस्थापित मानतात, ते सुद्धा 400 वर्षापूर्वीच गेलेले आहेत. त्यामुळे ते काही आधीपासून तिथे जन्म झालाय खूप त्यांच्या पूर्वजांचा असं काही नाहीये, एक. दुसरं ट्रम्प, येस, ट्रम्प स्वतः न्यूयॉर्कचे रहिवासी आहेत. फक्त ट्रम्प नाही, ट्रम्प यांच्या आजूबाजूची अनेक महत्त्वाची माणसं न्यूयॉर्कची आहेत. सो स्टीव्ह विटकॉफ म्हणून त्यांचे आता हे मीडिएटर आहेत, ते न्यूयॉर्कचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून महत्त्वाची वरची काही नावं आहेत, जी न्यूयॉर्कची आहेत. त्यामुळे न्यूयॉर्कवरती एक्स्ट्रा फोकस आहे, हे खरंच आहे. पण मला असं वाटतं, की कुठल्याही चांगल्या मोठ्या शहराचं लक्षण हे असतं, की तिकडे कायम नव्या संधी तयार होत राहतात, नवे उद्योग येत राहतात आणि त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पण येत राहतं. त्यामुळे जर शहराचं चैतन्य टिकवायचं असेल, तर मला असं वाटतं, की विस्थापित किंवा ज्याला आपण म्हणूया बाहेरून स्थलांतरित झालेले नागरिक असतात, ते येणं आवश्यक असतं. आणि त्याशिवाय तुम्हाला शहरामध्ये एक प्रकारची जी डायव्हर्सिटी लागते, एक प्रकारचं जे शहराचं जे शहर म्हणून जे असणं असतं, त्यामध्ये हा भाग अनुस्यूत आहे, की तुम्हाला वेगवेगळ्या भाषा बोलणारी, वेगवेगळ्या प्रदेशातली माणसं तिथे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या शहराचा असा एक ठळक प्रादेशिक चेहरा नसतो काहीही. त्यामुळे त्या शहराचं जे कॉस्मोपॉलिटन असणं असतं, त्याच्यातनं क्रिएटिव्हिटी बहरते, त्याच्यातनं नवी माणसं येतात. त्याच्यामधनं म्हणजे आजसुद्धा जगभरातले जे सगळे टॅलेंटेड आर्टिस्ट आहेत, त्यांना सगळ्यांना असं वाटतं, की आपण न्यूयॉर्कला जावं. कारण हेच आहे, की न्यूयॉर्क हे कायम स्थलांतरितांना सामावून घेणारं, त्यांना संधी देणारं शहर आहे आणि ते तसं राहावं ह्याच्यामध्ये अमेरिकेचं हित आहे, त्याच्यामध्ये न्यूयॉर्क शहराचं हित आहे. आता डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारचं राजकारण करतायत, त्यामध्ये त्यांना हा मुद्दा गैरसोयीचा आहे, की त्यांना असं वाटतं, की आपण एक जे अमेरिकेतला व्हाईट आणि असं म्हणूया ख्रिश्चन हा जो समूह आहे, त्याला आपण टार्गेट करतोय आणि त्यामुळे त्यांना समोर ठेवलं तर मग ते म्हणतात, की आता देशाचा ऱ्हास होत चाललेला आहे किंवा न्यूयॉर्क शहरामध्ये आता हे सगळे स्थलांतरित आलेले आहेत आणि यांनी शहर बदललेलं आहे. पण साधं त्याचं गणित असं आहे, की जर न्यूयॉर्क शहरातल्या काय 90 लाख माणसांच्या पैकी फक्त 30% माणसं जर गौरवर्णीय असतील, तर न्यूयॉर्क शहराचा महापौर गौरवर्णीय असावा, ही अपेक्षाच मला असं वाटतं, की चुकीची आहे. कारण न्यूयॉर्क शहराचं जे न्यूयॉर्कपण आहे, ते शहरामध्ये नवीन माणसं येण्यात, नवे उद्योगधंदे बहरण्यात, नव्या इंडस्ट्रीज येण्यामध्ये आहे. त्याच्यासाठी नवी माणसं लागतायत आणि त्यामुळे बाहेरून माणसं आलेली आहेत न्यूयॉर्कमध्ये आणि अख्खं जग आहे न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्क हे एक असं शहर आहे, की जिथे मला असं वाटतं अख्खं जगाचं एक छोटंसं मिनिएचर रूप आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे न्यूयॉर्कचा महापौर ममदानी होणं याच्यात काही आश्चर्य वाटत नाही मला. पण ममदानी फक्त न्यूयॉर्कमध्ये होऊ शकतात, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वॉशिंग्टन डीसीचे महापौर किंवा तशा ठिकाणी ममदानी मला नाही वाटत चालू शकते. कारण पुन्हा तोच, की त्यांचा जो अजेंडा आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे, ते त्या शहराला केंद्रस्थानी समोर ठेवलेलं आहे. त्याच्या बाहेर तुम्ही जर का ते सुपर इम्पोज करायला जाल, तर ते तितकं चालेलच याची काही खात्री नाहीये. आणि त्यामुळे ममदानींना जसं ते 34 वर्षाचे आहेत, तरुण आहेत, अग्रेसिव्ह आहेत, डायनॅमिक आहेत, ही जशी त्यांची बलस्थानं आहेत, तसंच त्यांचं स्वतःला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणवणं असेल, ते स्वतःची आयडेंटिटी विशेषतः ते 3 आयडेंटिटीजना घेऊन पुढे जातात, की एक म्हणजे त्यांचे वडील आफ्रिकन हे मुस्लिम, आई भारतीय, त्यामुळे साउथ एशिया आणि तिसरं म्हणजे त्यांचं स्वतःचं मुस्लिम असणं. तर ह्या 3ही आयडेंटिटीजना घेऊन ते पुढे जातात आणि अजूनही मला असं वाटतं, की अमेरिकेमध्ये मानसिकतेच्या स्तरावरती
असं झालेलं नाहीये की ममदानींच्या सारखा माणूस तिथे समजा उद्या राष्ट्राध्यक्षपदी बघायला आपल्याला मिळू शकतो. इतकं आत्ता तरी मानस नाहीये त्या देशाचं. त्यामुळे त्याला अजून बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे ममदानींची सामर्थ्य आणि बलस्थानं याच्याबरोबरीने मर्यादा सुद्धा आपण लक्षात घ्यायला हव्यात. ममदानी राष्ट्राध्यक्ष पदाला उभं राहू शकत नाहीत अशी काहीतरी चर्चा चालू आहे. त्याच्याकडे येऊ नंतर. पण तुम्ही ज्या न्यूयॉर्क शहराच्या आयडेंटिटीचा उल्लेख केलात, त्यातला फक्त न्यूयॉर्क हा शब्द कापला आणि मुंबई हा शब्द टाकला, तर ते एक्झॅक्ट सेम दिसतं. मुंबईच्या महापौरांना स्ट्रक्चरली अधिकार नाहीत ही बाब वगळली, तर मग ह्या लॉजिकनं कधी ना कधी मुंबईत सुद्धा त्या अर्थानं मायग्रंट असणारा कोणीतरी महापौरपदी बसेल. बसू शकतो. माहिती नाही मला आता. पुन्हा काय होतं, की मुंबईमधली जी राजकीय गणितं आहेत, ती वेगळी आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये जे 4 राजकीय पक्ष 5 राजकीय पक्ष राहतात, जे महत्त्वाचं आपण म्हणूया, की निवडणुकीच्या राजकारणात आहेत. तर त्यातल्या उमेदवारी किती जणांना मिळेल बरं? आणि मग त्यामधून समजा ते निवडून जरी आले, मराठी नगरसेवक जरी निवडून आले, तरी ते महापौर होतील का? याचा पुन्हा संबंध जोडला जाईल, की मुंबई शहराचं म्हणून एक जे व्यापक मानस आहे, ते स्वीकारू शकेल का हे? म्हणजे याचं दुसरं उदाहरण देतो. थोडंसं ते कंपॅरेबल नाहीये, पण एक थोडीशी झलक म्हणून, की मुंबईची जी क्रिकेट टीम आहे, मुंबई इंडियन्स नाही, मुंबईची म्हणून जी क्रिकेट टीम आहे, त्या क्रिकेट टीममध्ये जर आपण बघायला गेलं, तर आत्ता काय दिसतंय आपल्याला? यशस्वी जयस्वाल, जो भारताचा टेस्टमधला इतका चांगला ओपनर आहे, तो मुंबई टीमकडनं खेळतो. सूर्यकुमार यादव, जो आपला कॅप्टन आहे आता T20 टीमचा, तो मुंबई टीमकडनं खेळतोय. रोहित शर्मा, जो इतका आपला सक्सेसफुल कॅप्टन आणि इतका मोठा प्लेयर, तो सुद्धा मुंबई टीमचा होता. आणि यातलं कोणीच मूळचं मुंबईकर नाहीये. आणि हे असे नाहीयेत, की इतर कुठेतरी यांनी यश मिळवलं आणि मग यांना मुंबईत आणलेलं आहे. यांच्या करिअरची बरीचशी सुरुवातच मुंबईत झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की जर राजकारणाचं क्षेत्र सोडलं, तर बाकीच्या क्षेत्रांच्या मध्ये मुंबईमध्ये अमराठी माणसं वरती आपल्याला दिसतात. राजकारणामध्ये दिसतील का नाही, याचा प्रश्न मला असं वाटतं, की एका बाजूला मुंबईचा मानस आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांची इच्छाशक्ती. कारण ममदानींची लाख इच्छा होती, की आपण न्यूयॉर्कचं महापौर बनावं. डेमोक्रॅटिक पक्ष त्याला तयार होता. त्यामुळे तो मुद्दा आपण कायमच लक्षात ठेवला पाहिजे, की राजकीय पक्षांचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे, ते ह्याला सपोर्टिव्ह आहे का? त्यामुळे मुंबईच्या बाबतीतला गणित थोडं वेगळं राहील मला असं वाटतं. न्यूयॉर्कच्या बाबतीतलं गणित वेगळं होतं. आणि परत अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट सांगायचा तर तो हा पण आहे, की न्यूयॉर्कच्या केसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना इतका इंटरेस्ट होता आणि ममदानी हरावी अशी त्यांची इतकी इच्छा होती, की अँड्र्यू क्युओमो नावाचे जे गव्हर्नर होते त्या राज्याचे आधी, त्यांच्यावरती बरेच आरोपही झालेले होते. त्यांना इंडिपेंडंट म्हणून उभं केलं होतं आणि त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेला होता, की ममदानी निवडून येऊ नयेत म्हणून ॲक्चुअली डेमोक्रॅटिक पक्षाचा पूर्वीचा माणूस जो आता अपक्ष म्हणून उभा आहे, त्याला पाठिंबा देण्यापर्यंत मजल गेलेली होती. सो ते राजकारण त्या शहराचं म्हणून तसं आहे. ममदानीची चर्चा होण्यापाठीमागे अजून 2 कारणं दिसतात. एक, त्यांचा भारताशी असणारा संबंध. त्यांच्या कित्येक जाहिरात, कित्येक रील्समध्ये भारतीय सिनेमांचे रेफरन्सेस आहेत. त्यांनी जे भाषण दिलं निवडून आल्यावर त्याच्यात जवाहरलाल नेहरूंचं वाक्य उद्धृत केलेलं आहे. तर त्यांचा भारताशी असणारा संबंध नोशनली, कारण न्यूयॉर्क काय थेट भारताशी व्यवहार करेल अशी गोष्ट नाही, किती मॅटर करतो? मला असं वाटतं, की फार कमी. कारण असं आहे, की त्यांनी भारताचा संदर्भ देणं हे नॅचरल या अर्थाने आहे, की त्यांची आई भारतीय आहे. मीरा नायर, ज्या सिनेमा दिग्दर्शिका म्हणून आपल्यापैकी अनेकांना माहीत असतील, अतिशय त्यांचे सिनेमे गाजलेले आहेत. तर त्यामुळे तो वारसा एक तर घरातनं मिळालेला आहे. दुसरं मला असं वाटतं, की न्यूयॉर्कची काही पॉप्युलेशन ही साउथ एशियन आहे, की ज्यांना तो जे बोलतोय ते कळतंय. त्यामुळे मग ते उर्दूतले व्हिडिओज असतील किंवा हिंदी सिनेमाचे रेफरन्सेस असतील. सगळ्याच्या मुळाशी जाणारा मुद्दा काय आहे, तर झोहरान ममदानी काल जे बोललाय किंवा त्याच्या आधीचा जो त्याचा प्रचार आहे, तो सगळा त्या शहरातली माणसं, त्या शहरातले त्याचे मतदार आणि त्या शहराच्या प्रती असलेली त्याची महत्वाकांक्षा याला समोर ठेवून झालेलं आहे. त्यामुळे ममदानीच्या भारताच्या कनेक्टचा आपण असं म्हटलं, की अनेकांना इकडे असं वाटत असेल, पण त्याला एका पॉइंटच्या पलीकडे महत्त्व देऊ नये, असंच माझं मत आहे. कारण ममदानी हा अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या डेमोक्रॅटिक पक्षाचा महापौर आहे. त्यामुळे त्याची लॉयल्टी ही न्यूयॉर्क शहराशी आणि अमेरिका नावाच्या देशाशी आहे, डेमोक्रॅटिक नावाच्या पक्षाशी आहे. त्याचा भारताशी जो संबंध आहे, तो केवळ आई भारतीय आहे त्याची आणि वडील गुजराती मुस्लिम आहेत, जे युगांडामध्ये त्यांचं
हे होतं, बेस होता. त्यामुळे आहे. एका मर्यादेच्या पलीकडे मला असं वाटतं, की झोहरान ममदानीला महत्त्व देऊ नये. या निमित्तानं त्यांच्या वडिलांच्या पुस्तकाचीही चर्चा होतीये. गुड मुस्लिम अँड बॅड मुस्लिम. ममदानींचं मुस्लिम असणं, वडिलांचा वारसा आणि ते पुस्तक जे कित्येकांनी भारतातही वाचलेलं आहे राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी, हे सगळं काय आहे? ममदानींच्या वडिलांचं ते पुस्तक खूप गाजलं याचं खरं कारण होतं त्याचं टायटल. टायटल आहे त्यांचं गुड मुस्लिम, बॅड मुस्लिम. आणि त्यांचं बेसिक आर्ग्युमेंट असं होतं, की अमेरिकेने जे ग्लोबल वॉर ऑन टेरर सुरू केलं होतं, त्याच्यावरती ते टीका करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की जगामध्ये आता मुस्लिमांची 2 कॅटेगरीमध्ये विभागणी झालेली आहे. देअर इज अ गुड मुस्लिम एंड देन देअर इज अ बॅड मुस्लिम, की एका ठराविक पद्धतीने वागणारा जो आहे तो गुड मुस्लिम आहे, बॅड मुस्लिम आहे. आणि इसेन्शियली बघायला गेलं तर ती अमेरिकेच्या राजकारणावरची टीका आहे, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरची. त्या पुस्तकाचं त्या काळातलं महत्त्व होतं, अजूनही महत्त्व आहे. नाकारण्यात काही अर्थ नाहीये, ते महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. विशेषतः असं असतं, की अकॅडमियामध्ये किंवा सोशल सायन्सेसमध्ये अनेकांना ना, पॉवर ह्या घटकाची चिकित्सा करणं याच्यामध्ये खूप जास्त रस असतो. आणि पॉवरची चिकित्सा करताना 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे अमूर्त स्वरूपामध्ये, की पॉवर ही संकल्पना आणि मग त्याच्या छटा कशा बदलत गेल्यात याची चर्चा होते. दुसरी म्हणजे पॉवर आणि मग पॉवरफुल देश याची चिकित्सा होते. आणि अर्थातच जगातला सगळ्यात पॉवरफुल देश म्हणजे अमेरिका. त्यामुळे सगळ्यात जास्त चिकित्सा अकॅडमियामध्ये होते ती अमेरिकेची होते. त्यामुळे ममदानींच्या वडिलांचं जे पुस्तक आहे आणि त्याचं जे काही चिकित्सा अमेरिकेची झालेली आहे, ती मला असं वाटतं की अकॅडमियामध्ये त्या प्रकारचं होत राहतं. त्याला राज्यशास्त्रामध्ये महत्त्व मिळतं कारण अमेरिका त्या काळात 2004, 5, 6 मध्ये जी वागत होती आणि जगाला त्यांनी तुम्ही आमच्या बरोबर असाल तर ठीक, नाहीतर तुम्ही आमच्या विरुद्ध आहात. अस व्हर्सेस देम असं त्यांनी जे एक जगाचं विभाजन केलेलं होतं, त्याला समोर ठेवून ते पुस्तक मला असं वाटतं लिहिलं गेलेलं होतं. त्यामुळे त्याचं असं म्हणूया आपण, की त्या कॉन्टेक्स्टमध्ये एक महत्त्व होतं. पण आत्ताच्या काळात बघायला गेलं मला तर जगाचं राजकारण गेल्या 20 वर्षात बऱ्यापैकी बदललेलं आहे. पुस्तक चांगलं आहे, वाचावं ज्याला इच्छा आहे त्यांनी. पण त्याच्या पलीकडे मला असं वाटतं, की त्याचंही महत्त्व ओव्हरसेल करू नये. जगभरात वाचलं जातं, पुस्तक चांगलंच आहे. पण ममदानींचं मुस्लिम असणं अ, हे कदाचित अधिक सिरियसली घेतलं जातंय जगात. त्याचं कारण कुठं ना कुठेतरी ख्रिश्चन विरुद्ध मुसलमान असा एक धार्मिक संघर्ष जगभरात चालू आहे. त्याची चर्चा होते, कधी उघड होते, कधी छुपी होते. अशा वेळेला लंडन आणि न्यूयॉर्क अशा 2 शहरांचा महापौर मुस्लिम धर्माचा असणं, ह्याच्यातून या संघर्षाबद्दल, ख्रिश्चन-मुस्लिम वादाबद्दल काय बोलता येईल? मला असं वाटतं, की पहिला मुद्दा म्हणजे ममदानींचं मुस्लिम असणं, हा जो काही अधोरेखित केला जातो, त्याचं कारण तेच आहेत स्वतः. ते स्वतःच मी मुस्लिम आहे आणि माझं जे काही हेरिटेज आहे, त्याचा मला अभिमान आहे, अशा स्वरूपाचं ते बोलत असतात. त्यामुळे त्यांनीच त्यांचं मुस्लिम असणं अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे एक तर त्याची चर्चा होते, पहिलं. दुसरं, येस, न्यूयॉर्क आणि लंडन ही दोन्ही शहरं आत्ता सध्या मुस्लिम महापौर आहेत आणि मला असं वाटतं, की जर का एक लिबरल किंवा ग्लोबल पर्स्पेक्टिव्हमध्ये बघायला गेलं, तर हे बदललेल्या जगाचं प्रतिबिंब आहे, की त्या शहरांची जी लोकसंख्या आहे, त्याचं स्वरूप बदललेलं आहे आता. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क सगळ्यात जास्त ग्लोबलाइज्ड शहर मानलं जातं. लंडन तसं ब्रिटनमध्ये आहे. सेम न्यूयॉर्क जसं आहे, तसंच लंडनचं पण आहे, की मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोकं गेलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना ते तिकडे तो कोणीतरी पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम माणूस मेयर म्हणून बसलाय, ह्यापेक्षा त्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं हा आहे, की तो माणूस माझे प्रश्न सोडवतोय का? आणि त्यामुळे तो तिथे बसलेला आहे. त्याच्यावरती पण टीका होते. त्याला पण खूप जास्त ट्रोल केलं जातंय. पण लंडनची माणसं जर त्याला निवडून देतायत, तर याचा अर्थ त्याच्या मागचा हाच आहे, की त्या माणसाने जो प्रचार केलेला असणार आहे, त्याचं जे राजकारण आहे, ते लंडन शहराचे प्रश्न सोडवणं, ह्याला समोर ठेवून झालेलं आहे. जे की ममदानींच्या बाबत न्यूयॉर्कमध्ये आपल्याला दिसतंय. आणि राहता राहिला प्रश्न ख्रिश्चन व्हर्सेस मुसलमान असा जो एक सांस्कृतिक संघर्ष आपण म्हणतोय, तर तो मला असं वाटतं, की आता जगभरातच सगळ्या धर्मांचा आपण जर एक अंदाज घेतला, आढावा घेतला, तर असं दिसेल की सगळीकडेच काही प्रमाणातले टोकाची मतं असणारी माणसं बऱ्यापैकी हे झालेली आहेत. असं म्हणूया आपण त्याला की पॉवरफुल झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये ज्यूज आहेत सुद्धा. म्हणजे आता इस्रायल जे काही करत होतं गाझामध्ये, तर ते पण आपल्याला बघता येईल. तर त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारचा जो असा टोकाचा विचार प्रवाह आहे, तो थोडा वर आलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला जास्त प्रकर्षाने प्ले आउट होताना दिसतंय किंवा राजकारणामध्ये आपल्याला हे त्याचं प्रतिबिंब पडताना दिसतंय.
पण मला असं वाटतं, की एका पॉइंटच्या पलीकडे ह्या मुद्द्याला पण मर्यादा आहेत. म्हणजे तुम्ही केवळ ख्रिश्चन विरुद्ध मुसलमान किंवा तुम्ही ज्यू विरुद्ध मुस्लिम अशा याच्यावरती राजकारण एका संदर्भामध्ये स्पेसिफिक शहरामध्ये किंवा स्पेसिफिक ठिकाणी करू शकता. अमेरिकेसारखा अख्खा मोठा देश जर त्याचं राजकारण करायचं असेल, तर मला असं वाटतं, की याला मर्यादा पडतील. पण याचा जो व्यत्यास आहे, की अ, आमचे प्रश्न बेसिक आपण ट्रान्सपोर्ट, क्लीन शहर वगैरे हे जे मुद्दे मांडले जातात, ह्याच्या बाबतीतही आशा तयार होते आणि भ्रमनिरास होतो. अशी उदाहरणं जगभरात आहेत, भारतातही आहेत. मग त्याचं काय? आणि दुसरा जो कॉन्ट्रास्ट किंवा दुसरी जी एक बाब दिसते ती अशी, की जरी ममदानी असं म्हणत असतील, की ते डावे आहेत, तरी त्यांच्याही पाठीमागे बिलिनियर आहेत आणि उजव्यांच्याही पाठीमागे बिलिनियर आहेत. मग नक्की या अ, द्विधा मनस्थितीचं उत्तर काय? नाही, तर तो जो पहिला भ्रमनिरासाचा मुद्दा आहे, तर ते मला असं वाटतं, की राजकारणातला आय थिंक तो सनातन अनुभव आहे. अनेकांना आलेला असेल, की प्रत्येक पिढीला तो अनुभव आहे. भारताच्या राजकारणाच्या बाबत सुद्धा बघायला गेलं तर प्रत्येक पिढीला अशा प्रकारचं कोणीतरी एक वाटलेलं होतं. अनेकांना वाटलं होतं, की आणीबाणीच्या काळानंतर जयप्रकाश नारायण आणि जनता पक्ष काहीतरी खूप स्वप्न दाखवलंय किंवा त्याच्यामुळे काहीतरी होईल असं अनेकांना वाटलं होतं. अनेकांना वाटलं होतं व्ही-पी सिंग आणि त्यांचं जे काही राजकारण आहे त्याच्यातनं काहीतरी. सो प्रत्येक पिढीला अरविंद केजरीवालांच्या विषयी अनेकांना असंच वाटलेलं होतं. त्यामुळे प्रत्येक पिढीमध्ये मला असं वाटतं, की अशा प्रकारचे राजकारणामध्ये नायक तयार होतात आणि त्यांचा एक मोठा फॅन क्लब तयार होतो आणि प्रत्येक टप्प्यावरती लोकांचा भ्रमनिरास होतो. अमेरिकेत बघायला गेलं तर असाच प्रकार बिल क्लिंटनच्या बाबत झाला होता, की अनेकांना वाटलं होतं, की बिल क्लिंटन आलेत आणि खूप काहीतरी बदलेल आता. ओबामांच्या बाबत अनेकांना असं वाटलं होतं, की खूप काहीतरी बदलेल आणि ओबामांच्या शेवटाकडे अनेकांना असं वाटलं होतं, की नाही रे, थोडा भ्रमनिरासच झाला की काय, असंही अनेकांना वाटलं. त्यामुळे प्रत्येक मला असं वाटतं, की पिढीला आणि प्रत्येक टप्प्यावरती ह्या प्रकारचा अनुभव येतो. याचं कारण असं असतं, की हे जे सगळे नायक असतात, ते आपण काहीतरी येऊ आणि आपल्याकडे काहीतरी जादूची कांडी आहे आणि आपण सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकू, व्यवस्था बदलवू शकू, असं काहीतरी त्यांना वाटतं तरी किंवा त्यांच्या अनुयायांना तरी तसं वाटत असतं. आणि इतकं सोपं नसतं व्यवस्था बदलणं. त्यामुळे जेव्हा तुमचा राजकीय प्रचार आणि अजेंडा प्रत्यक्ष रिॲलिटी आणि वस्तुस्थितीला सामोरा जातो, तेव्हा त्याच्यामधनं हे क्लिअर आहे, की काय होणार आहे ते. कोण जिंकणार आहे त्याच्यामध्ये. प्रस्थापित व्यवस्था आणि नेहमीच मार्ग काढते. म्हणजे आता ममदानी सुद्धा कितीही बोलत असले, तरी ममदानींना पण न्यूयॉर्क राज्याचे म्हणून जे मुख्यमंत्री गव्हर्नर आहेत, त्यांना समोर ठेवणं भाग आहे. त्यांना कितीही नाही म्हटलं तरी डोनाल्ड ट्रम्पला समोर ठेवणं भाग आहे. त्यांना त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष समोर ठेवणं भाग आहे. त्यामुळे ममदानींचा अजेंडा आपल्याला किती रॅडिकल वाटला, तरी तो तसा इम्प्लिमेंट होईलच याची काहीही खात्री देता येत नाही. असं होऊ शकतं, की 2 वर्षांनी कदाचित ममदानी एवढं नाही, पण एक काही प्रमाणातला तरी भ्रमनिरास झालेला असू शकतो असं सांगता येत नाही. दुसरं, ममदानींना जो उद्योगपतींचा पाठिंबा आपण म्हणतो, तर त्यामध्ये मला थोडंसं हे कारण ममदानींना म्हणून तसं नाहीये खरं सांगायचं तर पाठिंबा. त्यांचं प्रायमरी कॅम्पेन जे होतं ते ग्रासरूट लेव्हलवरनं वर आलेलं होतं. मुख्यतः जे न्यूयॉर्क शहरातले उद्योगपती होते त्यांच्या विरोधात होते. म्हणजे त्यातल्या अनेकांचं म्हणणं असं होतं, की ममदानींमुळे आम्हाला न्यूयॉर्क सोडावं लागेल किंवा ममदानींच्या अजेंड्यामुळे आम्हाला इथे बिझनेस करणं कठीण होऊन बसेल आणि आम्हाला टेक्सास किंवा फ्लोरिडासारख्या ठिकाणी जावं लागेल. बिल ॲकमन अनेकांना माहीत असेल तर तो असं म्हणाला होता, की अ, म्हणजे ममदानींनी प्रश्न बरोबर मांडलेत, पण उत्तरं चुकीची आहेत. तर त्यामुळे उद्योगपतींना एक हे वाटणं मला असं वाटतं, की साहजिक आहे कन्सर्न वाटणं. विशेषतः जेव्हा एखादा अचानकपणे माणूस असा कोणीतरी राजकीय पटलावर उदयाला येतो आणि तो म्हणतो, की मी डेमोक्रॅटिक सोशलिस्ट आहे. त्यावेळेला ते त्यांना वाटणं समजू शकतो मी. पण उद्योगपतींचं तुम्ही म्हणालात, तर ते दोन्ही तिन्ही प्रकारच्या राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना जो सपोर्ट देतात, तर ते मला असं वाटतं, की ती त्यांची सर्व्हायव्हलची पण गरज आहे, राइट? म्हणजे त्यांना असं आहे, की कोणी ना कोणीतरी जिंकून येणार आहे, तर सगळीकडे आपण आपले आपल्या बाजूने माणसं राहतील अशी व्यवस्था केलेली बरी, की जो कोणी येईल तो निदान आपल्या विरोधात तरी जाणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, की आणि उद्योगपतींना राजकारणामध्ये इच्छा असो तो नसो रस घ्यावा लागतोय. तो त्याचंच हे प्रतिबिंब आहे. शेवटचा प्रश्न, पुढं काय होणार? ममदानींच्या हातात काय आहे याच्यापेक्षा जगभरातल्या प्रत्येक घटनेवर ममदानींची प्रतिक्रिया घेतली जाणार, त्याच्या हेडलाईन होणार निदान पुढचे काही वर्ष. ह्याच्यामुळं जगात काय-काय होणार? आणि एक त्याला लागून असणारा प्रश्न असा, की मग ह्याच्यामुळं इतर धर्मीयांच्यात इस्लामोफोबिया वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रश्नाकडे येऊया, की
ममदानींचं इथून पुढचं भवितव्य काय असं जर आपण बघायला गेलं तर तुम्ही जो मुद्दा म्हणताय की जगभरातल्या घटनांवरती, जगभरातल्या वेगवेगळ्या घडामोडींच्या वरती ममदानींची प्रतिक्रिया घेण्याचा मोह अनेकांना होईल आणि प्रतिक्रिया देण्याचा मोह ममदानींना होईल. पण जर ममदानींना राजकारणामध्ये आपलं भवितव्य आहे असं वाटत असेल, तर मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं तो मोह टाळावा आणि मुख्यतः न्यूयॉर्क शहरावरती लक्ष केंद्रित करावं. जर का न्यूयॉर्कच्या नागरिकांना असं वाटलं, की हा माणूस आपल्याकडे लक्ष देत नाहीये, तर ते निवडणूक हारू शकतात पुढची. त्यामुळे जर का ते शहाणे असतील, तर त्यांनी न्यूयॉर्क शहरावरती लक्ष केंद्रित करावं आणि प्रश्न सोडवण्यावरती मला असं वाटतं, की भर द्यावा. त्याच्यातनं त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य जे काही आहे, तो मार्ग सुकर होईल. दुसरा भाग, अनेक जण असं म्हणतील, की डाव्यांना एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय वाद असतो. इंटरनॅशनलिझम हा अंतर्भूत आहे लेफ्ट थॉटमध्ये सुद्धा आणि त्यामुळे ममदानी स्वतःला जेव्हा डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणतायत, तेव्हा त्यांनी जगभरातल्या प्रश्नांवरती भूमिका घ्यायला हवी. हे जरी खरं असलं, असं वाटणं अनेकांना साहजिक असलं, तरी मला असं वाटतं, की डेमोक्रॅटिक पक्षाच्या आत न्यूयॉर्क शहरासारख्या ठिकाणी ममदानींना राजकारण करायचं आहे. त्यामुळे त्यांनी प्रायमरी फोकस हा आपलं शहर आणि आपले मतदार यांना समोर ठेवून केला पाहिजे. दुसरा मुद्दा, ममदानींच्या विजयामुळे काय होईल? तर ममदानींच्या विजयामुळे आत्ताच डेमोक्रॅटिक पक्षाच्या आत चलबिचल सुरू झालेली आहे. कारण डेमोक्रॅटिक पक्षाच्या आत कायम सेंट्रिस्ट आणि थोडेसे लेफ्टकडे अशा 2 गटांच्या मध्ये संघर्ष असतो. तर अनेकांना असं वाटतंय, की आता जे लेफ्टवाले लोक आहेत ते डॉमिनंट होतील आणि जर लेफ्ट थोडंसं डॉमिनंट होतंय असं दिसलं, की त्याचा सगळ्यात मोठा फायदा रिपब्लिकन पक्षाला मिळणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची, डोनाल्ड ट्रम्प यांची तर इच्छाच आहे, की झोरान ममदानीसारखी माणसं डेमोक्रॅटिक पक्षाचा चेहरा बनावेत. म्हणजे मग जो सगळा मध्य केंद्राच्या आजूबाजूला असलेला जो मॉडरेट व्होटर आहे, तो सगळा आपल्याला आपल्याकडे ओढून नेता येईल. असं त्याच्या मागचं गणित आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला आता तो इथून पुढचा निकाल काय लावायचा अंतर्गत प्रश्नांचा याचा विचार करावा लागेल. याला जोडून मुद्दा असा आहे, की आत्ता सगळा फोकस आपला ममदानींवरती आहे. पण आत्ता याच बरोबरीने न्यूयॉर्कच्या व्यतिरिक्त 3 निवडणुका अमेरिकेत अजून झाल्या होत्या आणि त्या 3ही निवडणुकांच्या मध्ये एक कॅलिफोर्नियाच होती अर्थातच मतदान झालेलं होतं आणि व्हर्जिनिया आणि न्यू जर्सीला झालेलं होतं. तर ह्या 3ही ठिकाणी मॉडरेट डेमोक्रॅट्स निवडून आले आहेत. कॅलिफोर्नियाचा मुद्दा वेगळा होता. व्हर्जिनिया आणि न्यू जर्सीला होते, की जे सेंट्रिस्ट आहेत, ते त्या राज्याच्या प्रश्नांना समोर ठेवून तयार केले गेलेले उमेदवार आहेत. त्यामुळे त्याला जास्त अपील आहे, असं मला वाटतं. त्यामुळे जर डेमोक्रॅटिक पक्षाला असं वाटत असेल, की आपल्याला 2026च्या ज्या मिड टर्म इलेक्शन्स असतात अमेरिकेमध्ये, त्याच्यात आपण चॅलेंज करावं, 2028ला रिपब्लिकन पक्षाला पूर्णतः नेस्तनाबूत करून सत्ता मिळवावी, तर त्यांना ममदानींच्या सारखी माणसं असली तर ठीक आहे, पण त्यांचा अजेंडा आणि त्यांचं डावीकडे झुकलेलं असणं हे काही फार उपयोगाचं पडणार नाही, असंच साधारण अभ्यासकांचं मत आहे आणि मला असं वाटतं, की तो मोह डेमोक्रॅटिक पक्षाने टाळायला हवा. त्याच्या पलीकडे मला असं वाटतं जगभरामध्ये जे अनेकांना असं वाटतंय, की ममदानी डावं आणि असं सगळं, तर मला असं वाटतं, की एका पॉइंटच्या पलीकडे त्याला फार महत्त्व द्यायची गरज नाहीये. कारण ममदानी हे अल्टिमेटली एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्येच काम करतायत आणि त्यामुळे तो संदर्भ जर काढला आणि ते ममदानी तिकडनं उचलून दुसरीकडे ठेवले, तर मला असं वाटतं, की ते गणित चालणार नाही. इस्लामोफोबिया? इस्लामोफोबियाच्या विषयी मला असं वाटतं, की तो प्रश्न अमेरिकेच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः अध्यक्ष त्या स्वरूपाचं काहीतरी विधानं करतात, त्या स्वरूपाची काही मला असं वाटतं, की त्यांची एक विचार प्रक्रिया चालते. त्यामुळे अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने हा प्रश्न जास्त महत्त्वाचा होईल. जगभरासाठी मला असं वाटतं, की तितका हा प्रश्न महत्त्वाचा आत्ता नसणार आहे आणि ममदानींमुळे नसणार आहे. म्हणजे तो प्रश्न जरी असला महत्त्वाचा, तरी ममदानींच्यामुळे नसणार आहे. त्यामुळे आणि त्याला काउंटर पण आहे ना, म्हणजे की जसा इस्लामोफोबिया वाढत जातो किंवा कुठल्यातरी एका धर्माचा जास्त फोकस केला जातो, तसं मग त्या धर्माचे लोकं पण इतरांच्या विरोधात जायला लागतात. त्याचं पण एक मग काउंटर मोबिलायझेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की अशा प्रकारचं जे वातावरण आहे, ते थोडं असलं तरी ममदानींच्यामुळे त्याला फार बळ मिळेल किंवा फार बूस्ट होईल असं आत्ता तरी वाटत नाही. अगेन त्याचं मूळ असेल ममदानी, की ममदानी जर इथून पुढच्या काळात काय भूमिका घेतात. म्हणजे आता पटकन उदाहरण द्यायचं झालं तर ममदानींना एक क्लिअर कट आरोप असा केला गेला होता, की ते इस्रायलचे विरोधक आहेत. ते पॅलेस्टाईनचे समर्थक आहेत. याचा अर्थ ते ज्यू विरोधी आहेत. आता इस्रायलच्या विरोधात असणं आणि ज्यूंच्या विरोधात असणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कारण अनेक असे ज्यू आहेत जे स्वतः इस्रायलच्या विरोधात आहेत.
पण ममदानींच्या वरती तो आरोप झाला. त्यामुळे गेल्या काही काळामध्ये ममदानींना हे प्रयत्न करून सांगावं लागलं, की मी इस्रायलच्या विरोधी आहे, मी ज्यूंच्या विरोधी नाहीये. त्यामुळे ते जर अशा प्रकारच्या न्यूआन्स्ड भूमिका जर घेणार असतील, थोडंसं जास्त लक्ष देणार असतील आपल्या शहराकडे, तर मला असं वाटतं, की जो इस्लामोफोबियाचा मुद्दा आहे, तर तो मला असं वाटतं, की ममदानींमुळे ज्याला आपण म्हणतो फ्युएल होणं किंवा स्टोक होणं, तो होणार नाही. जो जगात ऑलरेडी चाललेला आहे, ते त्याचं चालू राहील. त्याकडे ममदानींच्या कॉन्ट्रिब्युशनसाठी जायची गरज नाही. संकल्प खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे या घटनेचे सर्व आयाम समजून घेता आले. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक यू. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.